आज आपण कच्च्या बटाट्यापासून असा एक मस्त कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। असे पॅटी तुम्ही करून ठेवले की अगदी आठवडाभर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। जेव्हाही खाण्याची इच्छा होईल फक्त डीप फ्राय करून तुम्हाला हे कुरकुरीत याचा आस्वाद घेता येईल। शिवाय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल असा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की करून पहा। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। कच्च्या बटाट्यापासून हा झटपट नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सालं काढून घेतलेली आहे। तुमच्याकडे छोटे छोटे बटाटे असतील तर दोन तुम्ही इथे कच्चे घेऊ शकता। सालं काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये रफली याचे आपण तुकडे करून घेणार आहोत। अजिबात तुम्हाला इथे बटाटा उकडून वगैरे घेण्याची गरज लागत नाही। इथे आपण एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। अजिबात यामध्ये पाणी न घालता मिक्सरला सुरुवातीला आपण हे फिरवून घेतलेलं आहे। तर अशी ही पेस्ट आपण करून घेतलेली आहे। इथे आपण 1 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात बारीक रवा घेतलेला आहे। जाड बारीक कोणताही घरामध्ये उपलब्ध असेल तो रवा तुम्ही इथे वापरू शकता। सेम कपने 1 कप भर आपण इथे पाणी घेतलंय, पण यातलं फक्त पाव कप आपण सुरुवातीला पाणी घालणार आहोत। उरलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत। आता ही सुद्धा मिक्सरची पेस्ट आपण एकदा पुन्हा फिरवून घेणार आहोत। अगदी कमीत कमी पाण्यामध्ये ही पेस्ट केली की अशी ही छान आपली पेस्ट तयार होते। बघू शकता अगदी मलाईप्रमाणे अशी ही पेस्ट आपण करून घेतलेली आहे। सुरुवातीला अशी पेस्ट करून ठेवली की पुढची प्रोसेस करणं अगदी सोयीस्कर आणि झटपट होते। तर ही पेस्ट केलेली 2 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। गॅसवर इथे आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। अर्धी पळी किंवा 2 चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी साजूक तूप किंवा ऑलिव्ह ऑइल तुम्ही वापरू शकता। तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान फुलू द्यायची आहे, नाहीतर खाताना ती कचकच किंवा करपट लागू शकते। तर बघू शकता मोहरी अशी मस्त तडतडू किंवा मस्त फुलू लागलेली आहे। अशी छान फुलली की यामध्ये अर्धा चमचा आपण जिरं घेणार आहोत। जिरं घातल्यानंतर इथे आपण 1 चमचाभर पांढरे तीळ घेणार आहोत आणि अगदी चिमूटभर किंवा पाव चमचा आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे। ही फोडणी अगदी मंद आचेवर अगदी खमंग खुसखुशीत आपल्याला मस्त करून घ्यायची आहे। उरलेलं पाऊण कप पाणी होतं ना, ते सगळं आपण यामध्ये घातलेलं आहे। म्हणजे बरोबर 1 कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे। चवीपुरतं किंवा अगदी पाव चमचा मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। मोठ्या आचेवर पाण्याला मस्त खदखदून आपण उकळी आणणार आहोत। पाण्याला अशी छान उकळी आली की अगदी सगळ्या शेवटी पाव चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे। चिली फ्लेक्स ऐवजी रोजच्या वापरातलं तिखट अर्धा चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। असं छान केलं की यामध्ये तयार मिक्सरला केलेली पेस्ट आपण घालणार आहोत। आता ही पेस्ट घातल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळत हे मिश्रण या फोडणीच्या पाण्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। बटाटा कच्चा वापरलेला आहे, रवा असल्यामुळे पटकन हे तळाला जाऊन बसतं, म्हणून अगदी मंद आचेवर अगदी तळापासून ढवळत हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर बघू शकता असा हा पिठाचा गोळा हळूहळू व्हायला सुरुवात झालेला आहे। गॅस अजून आपण मंदच ठेवलेली आहे। तर संपूर्ण मंद आचेवरच हे पीठ आपण छान असा गोळा होईपर्यंत एकजीव करून घेतलेला आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। बस इतकंच आपल्याला हा पिठाचा गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। गरम असतानाच आपण हे लगेचच एका परातीवर किंवा ताटावर काढून घेणार आहोत। सोबतच अर्धा कप आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेला पालक सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। गरम असतानाच हाताने छान हलकं फुलकं आपण मळून घेणार आहोत, म्हणजे हे मस्त स्मूथ पीठ आपल्याला तयार मिळतं। हाताने जमत नसेल तर उलथानाने किंवा पेल्याने वगैरे तुम्ही करू शकता, पण गरम असतानाच तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी बरेच जण असतील त्यांना रवा खायला आवडत नाही किंवा खायचा नसतो, तर अशा वेळेस लापशी असते की नाही अगदी बारीक साईजची, ती मिक्सरला बारीक करून तुम्ही याऐवजी इथे वापरू शकता। ती सुद्धा चालू शकेल आणि बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे। आता थोडंसं कोमट झालं की हाताने हलकासा आपण छान गोळा करून घेणार आहोत। पीठ असं मस्त स्मूथ आणि गुळगुळीत तुम्हाला तयार मिळतं। तर लगेचच गॅस परातीवर भाकरी कशी आपण पातळ थापतो अगदी तशीच आपल्याला ही थापून घ्यायची आहे। जर हाताने जमत नसेल तर एखादा घरातला पेला किंवा वाटीला थोडंसं तेल तूप लावून घ्या आणि असं हे तुम्ही थापून घेऊ शकता। आणि थापत असताना खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको, आपल्याला मध्यम असं छान थापून घ्यायचं आहे। तर इतका थापण्यासाठी मला फक्त 1च मिनिट लागलेला आहे। असं छान आपण थापून घेतलेलं आहे। हाताने तसं फार जास्त सोयीस्कर होतं आणि पटकन याच्या आपण आवडीप्रमाणे वड्या करून घेणार आहोत। तुम्हाला जसे चौकोनी गोल जसं करायचं असेल त्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता। छोटासा ग्लास किंवा पेला असतो ना, त्याने असे छोटे छोटे जरी तुम्ही गोल गोल करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल। मुलं त्याने खूप अट्रॅक्ट होतील।
तर आपण त्रिकोणी किंवा ज्याला ट्रायंगल म्हणतो ना, त्या शेपमध्ये आपण करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही इथे बघू शकता, अगदी साधी सोपी पद्धत आहे. बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जोही शेप द्यायचा असेल तुम्ही देऊ शकता. ब्रेड पॅटीसच्या आकाराचे असे आपण ट्रायंगल किंवा असे हे त्रिकोणी करून घेतलेत. मुलं याला खूप जास्त अट्रॅक्ट होतात आणि मुलांना असे शेप खूप आवडतात. तुमच्या मुलांना जसे हे शेप आवडत असेल तुम्ही त्या शेपने असे हे करून देऊ शकता आणि बघू शकता अगदीच छान पातळ आपण हे करून घेतलेलं आहे. याच पद्धतीने उरलेले सगळे असे आपण करून घेतलेले आहे. किंवा अगदी छोटे-छोटे गोळे घेऊन असे हे नगेट्सप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता. तुम्हाला ज्याही शेपमध्ये करायचे तुम्ही करून घेऊ शकता. असे हे करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही डीप फ्रीजमध्ये 1 आठवडाभर स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हाही खायचं असेल फक्त डीप फ्राय करून तुम्हाला हे खाता येईल. त्यातलेच आपण काही तळून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. लक्षात असू द्या तेलाचा ताव छान कडकडीत गरम असावं आणि एका वेळेस एक 7 ते 8 आपण इथे घातलेले आहेत. मोठ्या आचेवरच एका बाजूने साधारणतः 2 मिनिटं आपण छान तळून घेतलेलं आहे. बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या आचेवरच 1-2 मिनिटं म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने आपण एक 3 ते 4 मिनिटं मस्त कुरकुरीत बदामी रंगावर छान तळून घेतलेलं आहे. ऑलरेडी तसं बघायला गेलं तर अगदी आतपर्यंत चांगलं शिजलेलंच आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत होण्यासाठी असं हे आपल्याला 4 मिनिटं तळून घ्यायचं आहे. विकत मिळणारे मकेन्स किंवा वेगवेगळ्या कंपनीचे प्रिझर्व्हेटिव्ह असं हे शरीरासाठी हानिकारक असतं, कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल वापरलं जातं. तर अगदी हायजेनिक आणि साध्या सोप्या पद्धतीत घरामध्ये मुलांसाठी तुम्ही असे हे कुरकुरीत नाश्त्यांचे प्रकार नक्की करू शकता. अगदी मकेन्स नगेट्स कसे लागतात त्याच पद्धतीने हे चवीला लागतात. तर इतके आपण काही यातले तळून घेतलेले आहेत. बाकी उरलेले आपण डीप फ्रीज करून घेतलेले आहे. बघितलं एका कच्च्या बटाट्यापासून आणि फक्त कपभर रव्यापासून भरपूर नाश्त्याचे कुरकुरीत आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही घरामध्ये तयार करू शकता. खूप जास्त सोपी पद्धत आहे, तर एकदा नक्की करूनच पहा. दिसायलाच किती सुंदर दिसते बघू शकता. खायला सुद्धा मस्त लागतं. एक तुम्हाला मी इथे कट करून दाखवते. तर बघितलं बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मस्त जाळीदार आणि मस्त सॉफ्ट झालेला आहे. अजिबात तेलकट दिसत नसेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका. जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.